नमस्कार विद्यार्थी मित्र. आजच्या या भागामध्ये आपण भारतातील शेतकऱ्याच्या आत्महत्येची कारणे या अनुषंगाने आपण बोलणार आहोत. सध्या ग्रामीण समुदायाला भेडसावणारी सर्वात महत्त्वाची समस्या आणि मोठी समस्या ही म्हणजे शेतकऱ्याची आत्महत्या. या अनुषंगाने आपण कोणकोणती कारणे आहेत ज्यामुळे शेतकरी आत्महत्या करतोय हे आपण पाहणार आहोत. भारतात शेतकऱ्याच्या आत्महत्येची सुरुवात सर्वप्रथम केरळ राज्यामध्ये झाली आणि त्यानंतर पुढील काळात पंजाब, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यामध्ये शेतकऱ्याच्या आत्महत्येचे प्रमाण हे लक्षणीयरित्या वाढले. याशिवाय आसाम, गुजरात, राजस्थान, हरियाणा आणि उत्तराखंड त्याचबरोबर चंदीगड या प्रदेशामध्ये शेतकऱ्याच्या आत्महत्येची समस्या ही गंभीर बनत चाललेली आहे. आणि यासाठी अनेक वृत्तपत्रे तसेच विविध स्वयंसेवी संस्थांनी भारतातील शेतकऱ्याच्या आत्महत्येची आकडेवारी प्रसिद्ध करून या समस्येची तीव्रता समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच वर्तमान काळातील आकडेवारीचा विचार केला असता एन-सी-आर-बीच्या रिपोर्टच्या अहवालानुसार कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि केरळ या 4 राज्यामध्ये शेतकऱ्याच्या आत्महत्येची संख्या ही सर्वाधिक आहे. सन 1997 ते 2002 या कालावधीत या 4 राज्यातील एकूण 39,262 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे निदर्शनास आलेले आहे. त्यापैकी तब्बल 28,911 आत्महत्या ह्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आहेत. सन 2006च्या एका वर्षातच महाराष्ट्रात 4,453 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि विशेष म्हणजे या आत्महत्येचे प्रमाण कापूस पिकवणाऱ्या विदर्भ व मराठा विभागामध्ये सर्वात झाल्याचे आढळून आलेले आहे. तसेच आत्महत्या केलेल्या एकूण शेतकऱ्यांपैकी सुमारे 60% शेतकरी हे कर्जबाजारी असल्याचं त्यातून स्पष्ट होतं. तसेच वाढता शेती उत्पादन खर्च, त्याचबरोबर भारनियमनामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी, त्याचबरोबर प्रतिकूल नैसर्गिक परिस्थिती, तसेच दुष्काळ, त्याचबरोबर चुकीची व अपुरी सरकारी धोरणे, तसेच आधारभूत किमतीतील तफावत ही शेतकऱ्याच्या आत्महत्येच्या पाठीमागील सर्वात महत्त्वाची कारणे आहेत. एस. स्वामीनाथन यांच्या मते मूळ समस्या म्हणजे भारतीय शेतकऱ्याची अत्यंत दयनीय अवस्था. शेतात रात्रदिवस मेहनत करूनही ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकत नाहीत. म्हणजे स्वामीनाथन असे सांगतात, की भारतीय शेतकऱ्याची दयनीय अवस्था हे शेतकऱ्याच्या आत्महत्येचे मूलभूत कारण आहे. रात्रंदिवसा शेतात अथक परिश्रम करूनही आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाह सुरळीतपणे ते चालवू शकत नाहीत किंवा करू शकत नाहीत. तसेच शेतीसाठी घेतलेले कर्ज कालांतराने वाढत जाऊन ते डोंगराएवढे होते आणि त्याचा मानसिक ताण शेतकऱ्याच्या सहनशक्तीपलीकडे जातो. त्याचबरोबर सततच्या आर्थिक अडचणीमुळे शेतकऱ्याचे मनोबल खचते. त्याचबरोबर कर्जबाजारीपणामुळे तो कुटुंबापासून उपेक्षित ठरतो, समाजाकडून तो नाकारला जातो. अशा परिस्थितीत जीवन जगण्याची इच्छा संपुष्टात येते. कोणत्याही आश्वासनावर विश्वास ठेवण्यापेक्षा किंवा पुढील संघर्षाचा सामना करण्यापेक्षा शेतकरी अत्यंत सोपा आणि टोकाचा मार्ग स्वीकारतो, तो म्हणजे आत्महत्या. म्हणूनच शेतकऱ्याच्या आत्महत्येची कारणे केवळ आर्थिक नसून ती सामाजिक, मानसिक आणि भावनिक घटकांशी संबंधित असून या सर्व घटकांच्या कारणाचा अभ्यास करणं हे गरजेचं ठरतं. ते कोणकोणते घटक आहेत, कोणकोणती कारणं आहेत, ते आपण यापुढे पाहणार आहोत. शेतकऱ्याच्या आत्महत्येच्या कारणामधील प्रमुख कारण आहे ते म्हणजे कृषी गुंतवणुकीत घट. कृषी गुंतवणूक गट या मुद्द्यामध्ये आपण पंचवार्षिक योजनामध्ये कृषी क्षेत्रातील सरकारी वाटपामधील झालेली लक्षणीय घट या अनुषंगाने आपण बोलणार आहोत. पंचवार्षिक योजनामधील कृषी क्षेत्रात तरतुदीत झालेली घट ही शेतकऱ्याच्या आत्महत्येच्या वाढत्या प्रमाणामागील एक महत्वाचं कारण आहे. भारतीय नियोजनाच्या काळामध्ये पहिल्या योजनेमध्ये सर्वाधिक प्राधान्य देण्यात आलेलं होतं ते शेती क्षेत्राला देण्यात होतं आणि पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये एकूण योजना खर्चाचा 15.9% हिस्सा हा काय केलेला होता शेती क्षेत्रासाठी खर्च केलेला होता. परंतु नंतरच्या योजनामध्ये औद्योगिकीकरणावरती भर दिल्यामुळे शेती क्षेत्रातील आर्थिक तरतूद आहे, ती आर्थिक तरतूद कमी करत गेलेली आहे. आता आपण 5वी पंचवार्षिक योजना पाहिली तर 5व्या पंचवार्षिक योजनेमध्ये जी अर्थसंकल्पातील 11.2% इतक्या खर्चाची तरतूद ही ॲग्रीकल्चर सेक्टरला होती, जी घटली आहे. म्हणजे पहिल्या योजनेमध्ये 15.9% होती ती 11.2% झाली. आणि 10व्या पंचवार्षिक योजनेचा विचार केला तर त्यावेळेस 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये अर्थसंकल्पामध्ये 6.8% एवढी तरतूद ही शेती क्षेत्रासाठी केलेली होती. म्हणजे 5व्या योजनेपेक्षाही कमी तरतूद ही 10व्या योजनेमध्ये आणि 11व्या योजनेचा विचार केला तर 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये तिचा हिस्सा केवळ 3.7% एवढा शेती क्षेत्रासाठी राहिलेला आहे. पण यामुळे सरकारी शेतीतील गुंतवणूक कमी झाली. तसेच सिंचन सुविधा, तंत्रज्ञान सुविधा आणि उत्पादन वाढीसाठी आवश्यक असणारी मदत सुद्धा अपुरी राहिलेली आहे. या घटत्या गुंतवणुकीमुळे शेती उत्पादनातील वाढ थंडावली आणि शेतकरी निसर्गाच्या लहरीपणामुळे निर्माण होणारे नुकसान सहन करण्यास असमर्थ ठरले. आता मी तुम्हाला उदाहरण सांगतो विदर्भातील कापूस शेतकऱ्याच्या बाबतीमधलं.
आता विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सरकारकडून सिंचनाची पुरेशी सुविधा न मिळाल्यामुळे त्यांना पावसावरती अवलंबून राहावं लागलं आणि सलग त्या ठिकाणी दुष्काळ पडल्यामुळे पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आणि नुकसान झाल्यामुळे उत्पादन हे घटलं. त्यामुळे उत्पादन खर्च भरून निघाला नाही. त्यामुळे कर्जफेडीचा ताण त्यांच्यावरती वाढला. दुसरं एक उदाहरण सांगतो मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं. जिथे लोड शेडिंगमुळे वीज पुरेशा प्रमाणामध्ये उपलब्ध होत नव्हती. त्यामुळे पिकांना पाणी देणं शक्य नव्हतं. मग अशा परिस्थितीमध्ये तिथली शेतीची पिकं आहेत ती जळून गेली. त्यामुळे शेतकरी तोट्यात गेला. त्यामुळे त्यातून त्यांनी काय मार्ग स्वीकारला तर आत्महत्येचा मार्ग त्यांनी स्वीकारलेला आहे. त्याचबरोबर औद्योगिकरणावरती भर देताना शेतीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था ही कमकुवत बनलेली आहे. त्याचबरोबर सरकारकडून सिंचन प्रकल्प, पीक विमा योजना आणि आधारभूत किमती यासारख्या उपाययोजना सुद्धा प्रभावीपणे राबवल्या गेल्या नाहीत. परिणामी शेतकऱ्याचं निसर्गावरती अवलंबित आहे ते वाढत गेलं आणि जोखीम सहन करण्याची शक्ती जी शेतकऱ्यामध्ये होती ती कमी झाली आणि या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांनी आत्महत्येचं प्रमाण हे वाढत गेलेलं आहे. हे आपल्याला स्पष्टपणे आकडेवारीवरून समजून येतं. शेतकऱ्याच्या आत्महत्येच्या पाठीमागील दुसरं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे शेतीवरील अतिरिक्त भार. राधाकृष्णन समितीच्या मते भारतीय शेतीवरील अतिरिक्त लोकसंख्येचा भार हे कृषी क्षेत्रातील आपत्तीचे आणि शेतकरी आत्महत्येचे एक मूळ कारण आहे. सन 1951 मध्ये भारताची लोकसंख्या सुमारे 36 कोटी होती. त्यापैकी सुमारे 70% म्हणजे जवळजवळ 25 कोटी लोक हे शेती व्यवसायावरती अवलंबून होते आणि त्या काळात शेतीचे धारणा क्षेत्र हे तुलनेने मोठे होते आणि कुटुंबातील मर्यादित सदस्य हे शेतीमध्ये गुंतलेले होते. परंतु आज भारताची लोकसंख्या 130 कोटीपेक्षा अधिक झाली असून त्यातील 58% म्हणजे जवळ-जवळ 70 कोटी लोकसंख्या अजूनही शेतीवरती अवलंबून आहे. मात्र लोकसंख्येच्या वाढीच्या तुलनेस शेतीयोग्य जमीन वाढलेली नसून उलट वारसा हक्काने जमीनचे विभाजन व तुकडीकरण जे मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे. त्यामुळे शेतीचा अतिरिक्त भार वाढत चाललेला आहे. त्याचबरोबर कृषी जनगणना अहवालानुसार भारतात अल्प व सीमांत शेतकऱ्याचे प्रमाण हे 85% पेक्षा अधिक झाले असून त्यांच्याकडे 2 हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे. मग अशा लहान तुकड्यातील शेतीत उत्पादन करणे, त्याचा उत्पादन खर्च जास्त असतो आणि उत्पादन कमी मिळते. त्यामुळे शेती ही व्यवसायाला लाभदायक ठरत नाही. याच कारणामुळे शेती क्षेत्रात छुपी बेकारी निर्माण झाली. तसेच अनेक कुटुंबातील सदस्य शेतीवरती अवलंबून असले, तरी प्रत्यक्षात त्यांच्या श्रमाचं आर्थिक मूल्यच मिळत नाही. त्याचबरोबर कुटुंबातील कमवणारे सदस्य कमी आणि उपभोग घेणारे सदस्य जास्त अशी स्थिती निर्माण झाल्यामुळे मिळणारे कौटुंबिक उत्पन्न हे अपुरे ठरते. आता तुम्हाला एन-सी-आर-बीच्या एक रिपोर्टमधून काही स्पष्ट झालं हे सांगतो. एन-सी-आर-बीच्या रिपोर्टच्या अहवालानुसार आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांपैकी मोठा टक्का अल्पभूधारक व सीमांत शेतकऱ्याचा आहे. तसेच त्यापैकी बहुसंख्य शेतकरी कर्जबाजारी असल्याचं स्पष्ट झालेलं आहे. आता तुम्हाला उदाहरण सांगतो. महाराष्ट्रातील विदर्भ व मराठवाडा तसेच कर्नाटकातील उत्तर कर्नाटक व आंध्र प्रदेशातील काही जिल्ह्यामध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या जास्त असून तेथे शेतकऱ्याचं आत्महत्येचं प्रमाण सुद्धा जास्त असल्याचं आढळून आले आहे. त्याचबरोबर अपुऱ्या उत्पन्नामुळे शेतीसाठी लागणारी बी-बियाणे, खते, औषधे तसेच कुटुंबाच्या शिक्षण व आरोग्य खर्चाचा जो खर्च शेतकऱ्याला करावा लागतो, तो कर्ज घेतल्याशिवाय त्यांना पर्याय उपलब्ध राहत नाही. कारण त्यांना मिळणारं उत्पन्न कमी असल्यामुळे शेतकरी हा सर्वांसाठी कर्ज घेण्याशिवाय पर्याय राहत नाही. परंतु उत्पादन कमी आणि उत्पन्न मर्यादित असल्यामुळे ते वेळेवरती कर्ज फेडता येऊ शकत नाही आणि परिणामी कर्जाचा बोजा वाढतो. त्यामुळे सामाजिक प्रतिष्ठेला धक्काच बसतो. त्याचबरोबर शेतकऱ्याचा स्वाभिमान सुद्धा दुखावला जातो. मग अशा आर्थिक आणि मानसिक दबावाखाली जो शेतकरी सापडतो, तो निराशेच्या गर्तेत जातो आणि शेतीवर असलेल्या अतिरिक्त भारामुळे निर्माण झालेली ही परिस्थिती अखेरीस त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करते. शेतकऱ्याच्या आत्महत्येच्या पाठीमागील तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे लघु आणि कुटीर उद्योगाचा ऱ्हास. नवीन आर्थिक धोरणे व जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे ग्रामीण भागातील लघु आणि कुटीर उद्योगाचा मोठ्या प्रमाणामध्ये ऱ्हास झाला असून त्याचा थेट परिणाम शेतकरी व ग्रामीण तरुणाच्या उपजीविकेवरती झालेला आहे. स्वातंत्र्योत्तर काळात शेतीला पूरक म्हणून सुतारकाम, लोहारकाम, कुंभारकाम, विणकाम, चामडीकाम, तेलघाण्या, हातमाग उद्योग यासारखे कुटीर उद्योग ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मानले जात होते. तसेच शेतीला हंगामी स्वरूप असल्यामुळे शेतकऱ्यांना या उद्योगातून अतिरिक्त उत्पन्न व वर्षभर रोजगार मिळत असे. मात्र 1991 नंतर स्वीकारलेल्या नवीन आर्थिक धोरणामुळे त्याचबरोबर खुल्या बाजारपेठेमुळे आणि यांत्रिकीकरणामुळे स्वस्त परकीय माल ग्रामीण बाजारात मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध झाला आणि परिणामी हातमागावरील कापड, पारंपरिक अवजारे, मातीची भांडी, लोखंडी साधने यांची मागणी घटली आणि अनेक कुटीर उद्योग यामुळे काय तर बंद पडलेले आहेत. आता मी तुम्हाला एन-एस-एस-ओचा आणि सेन्सस रिपोर्ट काय माहिती सांगतो, याबद्दल थोडं तुम्हाला सांगतो. एन-एस-एस-ओ आणि सेन्सस अहवालानुसार ग्रामीण भागातील स्वयंरोजगाराच्या संधी कमी होत गेलेल्या असून असंघटित क्षेत्रातील रोजगारामध्ये अस्थैर्य वाढले, हा अहवाल सांगतो. त्याचबरोबर कुटीर उद्योग बंद पडल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीबाह्य उत्पन्नाचे स्रोत आहेत, जो सोर्स आहे,
तो गमावावा लागला आणि याचा परिणाम असा झाला, की शेतीत अपयश आल्यास किंवा नापीक झाल्यास त्याला आधार देणारे पर्यायी जे उत्पन्न जे इतर उद्योगातून मिळत होते ते उरलेले नाही. आणि विशेषतः विदर्भ, मराठवाडा, बुंदेलखंड आणि उत्तर कर्नाटक यासारख्या भागात शेतीवरच संपूर्ण उपजीविका अवलंबून असल्यामुळे तिथे आर्थिक असुरक्षितता मोठ्या प्रमाणामध्ये वाढली. तसेच लघु उद्योग व कुटीर उद्योगाच्या ऱ्हासामुळे ग्रामीण बेरोजगारी प्रचंड प्रमाणामध्ये वाढली. त्याचबरोबर शिक्षणाच्या मर्यादित संधी, उद्योगाचा अभाव आणि शहराकडे होणारे स्थलांतर यामुळे ग्रामीण तरुणामध्ये असंतोष व नैराश्य वाढले. त्याचबरोबर रोजगार नसल्यामुळे कुटुंबाचा आर्थिक भार वाढतोच, कर्ज घेण्याची गरज निर्माण होते आणि त्यातून कौटुंबिक तणाव आणि कलह वाढत असतो. एन-सी-आर-बीच्या आत्महत्या संबंधीच्या अहवालामध्ये बेरोजगारी, कमी उत्पन्न आणि आर्थिक अडचण ही आत्महत्येमागील महत्त्वाची कारणे सांगून ते वारंवार नमूद केलेली आहेत. हे आपण विसरता कामा नये. तसेच अनेक प्रकरणामध्ये शेतीबरोबर पूरक व्यवसाय नष्ट झाल्यामुळे कुटुंबाचा आर्थिक कणा मोडल्याचे आढळून आलेले आहे. मग अशा परिस्थितीत शेतीतून मिळणारे अपुरे उत्पन्न, कुटीर उद्योगाचा ऱ्हास, वाढती बेरोजगारी आदी कौटुंबिक जबाबदाऱ्या यांचा एकत्रित ताण शेतकरी व ग्रामीण तरुणाच्या मानसिक स्वास्थ्यावरती गंभीर परिणाम करतो. तसेच आर्थिक अपयशाची भावना, समाजातील प्रतिष्ठा गमावल्याची भीती आणि भविष्याबद्दल अनिश्चितता यामुळे अनेक जण निराशेचे गर्तेत जातात. आणि परिणामी लघु व कुटीर उद्योगाच्या ऱ्हासामुळे निर्माण झालेला आर्थिक आणि सामाजिक ताण हा शेतकरी व ग्रामीण आत्महत्यांना कारणीभूत ठरणारा एक महत्त्वाचा घटक ठरत आहे. चौथं कारण आहे कोर्ट कचेरीच्या खर्चात वाढ. जमिनीचे विभाजन व तुकडीकरण वाढल्यामुळे शेतकऱ्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली असून त्यातून हद्दीचे वाद, भावविषयाचे तंटे, वारसा हक्काचे प्रश्न आणि जमिनीच्या मालकी संबंधाचे खटले याचेही प्रमाण वाढलेले आहे. तसेच कृषी जनगणना व विविध समितीच्या अहवालामुळे अल्प व सीमांत शेतकऱ्याचे प्रमाण हे सतत वाढत असून अशा शेतकऱ्यामध्ये जमिनीवर वाद होण्याचे प्रमाण हे अधिक आढळते. त्याचबरोबर एकाच जमिनीचे अनेक वारस झाल्यामुळे प्रत्यक्ष शेतीपेक्षा कोर्ट कचेरीचा अधिक वेळ, अधिक खर्च हा होतो. त्याचबरोबर न्यायालयीन प्रक्रिया ही दीर्घकाळ चालत असल्यामुळे वकील फी, दस्तऐवज फी, प्रवास फी आणि इतर प्रशासकीय खर्च शेतकऱ्याच्या आवाक्याबाहेर जात असतात. अनेक वेळा शेतकऱ्यांना मिळालेले शेती उत्पादन विकून किंवा सरकारी मदतीतून मिळालेला पैसा खटल्यामध्ये खर्च करावा लागतो आणि परिणामी शेती सुधारणा, बियाणे, खते, औषधे किंवा सिंचन यासाठी आवश्यक असणारी गुंतवणूक त्यातून होत नाही. यामुळे उत्पादन घटते आणि उत्पन्न आणखीन कमी होते. असे अपुरे उत्पन्न शेतकऱ्यांना कर्ज घेण्यास भाग पाडते. मात्र कोर्ट कचेरीच्या खर्चामुळे घेतलेले कर्ज हे उत्पादक न राहता ते अनुत्पादक होतं आणि हे कर्ज वेळेवरती फेडणे शक्य न झाल्यास व्याजावरती व्याज वाढत जातं आणि कर्जाचा बोजा मोठ्या प्रमाणामध्ये वाढतो. एन-सी-आर-बीच्या अहवालात सुद्धा नमूद केले आहे, की कर्जबाजारीपणा, कौटुंबिक वाद आणि आर्थिक अडचणी ही शेतकऱ्याच्या आत्महत्येमागील महत्त्वाची कारणे आहेत. तसे अनेक अभ्यास झाले. त्या अनेक अभ्यासामध्ये असे आढळून आले, की जमिनीविषयी खटल्यात अडकलेले शेतकरी दीर्घकाळ मानसिक तणावाखाली राहत असतात. आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो. कर्नाटक आणि आंध्र प्रदेश त्याचबरोबर महाराष्ट्रातील काही ग्रामीण भागामध्ये जमिनीच्या वादामुळे अनेक वर्ष शेतकरी म्हणजे वर्षानुवर्ष न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेले असून त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती पूर्णपणे खालावलेली आहे. या सततच्या ताणामुळे शेतकऱ्याचा मानसिक समतोल ढासळतो, कुटुंबात कलह वाढतो आणि समाजात प्रतिष्ठा धोक्यात आल्याची भावना त्याच्यामध्ये निर्माण होते. त्याचबरोबर वाढत्या कर्जबाजारीपणातून बाहेर पडण्याचा मार्ग न सापडल्यामुळे आणि कोर्ट खर्चामुळे पूर्णपणे अगतिक झाल्याने शेतकरी शेवटी आत्महत्येसारख्या टोकाचा निर्णय घेतो. 5वं कारण आहे गरिबी किंवा दारिद्र्य. दारिद्र्य हा भारतीय अर्थव्यवस्थेतील अत्यंत जुना आणि गंभीर प्रश्न असून शेतकरी आत्महत्या मागील एक महत्त्वाचे मूलभूत कारण मानले जाते. कुटुंबाच्या अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य यासारख्या मूलभूत गरजा भागवण्यास पुरेसे उत्पन्न न मिळणे म्हणजे दारिद्र्य होय. नियोजन मंडळ व विविध सरकारी अहवालानुसार ग्रामीण भागातील दारिद्र्याचे प्रमाण दीर्घकाळ हे चिंताजनक हे राहिलेले आहे. तसेच नियोजन मंडळाच्या अंदाजानुसार ग्रामीण भागातील सुमारे 37.3% लोकसंख्या ही दारिद्र्य रेषेखाली होती. तर काही अभ्यासानुसार ग्रामीण कुटुंबापैकी जवळ-जवळ 39% कुटुंबे हे दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत होते. तसेच शेतीवरती अवलंबून असलेल्या कुटुंबामध्ये हे प्रमाण तुलनेने अधिक आढळते. कारण शेती उत्पन्न अनिश्चित, हंगामी आणि नैसर्गिक आपत्तीवरती अवलंबून असते. गरीब कुटुंबाचा सहसा कुटुंबाचा आकार हा मोठा असतो. उत्पन्नाचं सोर्स हे लिमिटेड असतं आणि उपभोग घेण्याची संख्या त्यामध्ये वाढलेली असते आणि परिणामी कुटुंबाच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्याला कर्ज काढण्याशिवाय पर्याय राहत नाही आणि हे कर्ज अनेक वेळा शेतीतील गुंतवणुकीसाठी नसून अन्नधान्य, शिक्षण, आरोग्य, उपचार किंवा सामाजिक विधीसाठी घेतली जाते आणि अशा अनुत्पादक कर्जामुळे उत्पन्न वाढत नाही, उलट कर्जाचा बोजा हा वाढत असतो. तसेच कर्ज वेळेवर फेडणे शक्य न झाल्यास त्यावरती व्याज हे वाढतच असतं
आणि शेतकरी अधिकच अधिक कर्जबाजारी त्यातून होत असतो. त्याचबरोबर गरिबी आणि शिक्षणाचा अभाव हे एकमेकांशी घट्टपणे जोडलेले घटक आहेत. तसेच ग्रामीण भागातील अनेक शेतकरी व शेतमजूर हे निरक्षर आणि अल्पशिक्षित असल्यामुळे त्यांना शेतीबाहेर रोजगाराच्या संधी ह्या फारच मर्यादित प्रमाणामध्ये मिळतात. एन-एस-एसओचा आणि जनगणना अहवालानुसार शिक्षणाचे स्तर कमी असलेल्या व्यक्तींना मिळणारी रोजगारी ही सुद्धा कमी असते आणि रोजगारात त्यामध्ये सातत्यही नसते आणि परिणामी उत्पन्न अपुरे ठरते आणि कर्जावरील अवलंबित्व वाढत असते. तसेच आर्थिक अपयश, सतत दारिद्र्य अवस्था, कर्जफेडीचा ताण आणि कुटुंबाच्या जबाबदाऱ्यामुळे शेतकऱ्याच्या जी मानसिकता आहे, ती तीव्र मानसिकतेवर त्याच्यावर ताण पडत असतो आणि समाजातील प्रतिष्ठा गमावल्याची भावना आणि भविष्याबद्दल निराशा या कारणामुळे शेतकऱ्याचे मानसिकदृष्ट्या तो काय करतो, खचतो आणि अशा परिस्थितीमध्ये तो शेतकरी आत्महत्येकडे करण्याकडे वळत असतो. पुढील 6वा मुद्दा आहे शेती क्षेत्राचा घटता पतपुरवठा. शेती क्षेत्राचा घटता पतपुरवठा हे सुद्धा शेतकऱ्याच्या आत्महत्येच्या पाठीमागील एक महत्त्वाचं कारण आहे. आता भारतामध्ये राष्ट्रीयकरण 1969 रोजी झाले. म्हणजे ज्या खाजगी बँका होत्या 14 मोठ्या खाजगी बँका ज्याच्या ठेवी 50 कोटीपेक्षा जास्त होत्या, अशा 14 बँकांचं राष्ट्रीयकरण केलं. ज्यामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणामध्ये शाखांचा विस्तार झाला. तसेच 1990-91 मध्ये राष्ट्रीयकृत बँकांच्या 35,134 शाखा म्हणजे सुमारे 57% शाखा ह्या ग्रामीण भागामध्ये होत्या. आणि या बँकांवरती शेती, लघु उद्योग आणि कुटीर उद्योगासाठी कर्ज पुरवठा करण्याची जबाबदारी म्हणजे प्राधान्यपणे जबाबदारी त्यांच्यावरती दिलेली होती. त्यामुळे अल्पभूधारक, भूमिहीन शेतमजुरी आणि लघु उद्योग करणाऱ्यांना कर्ज मिळणे सोपे झाले. तसेच 1975 मध्ये विभागीय ग्रामीण बँका त्याला आपण आर-आर-बीज म्हणतो बघा. रिजनल रुरल बँकाची स्थापना करून ग्रामीण कर्ज वाटपाची जबाबदारी अधिक प्रभावीपणे ह्या आर-आर-बी वरती सोपवण्यात आली. परंतु 1991 पासून सुरू झालेल्या नवीन आर्थिक धोरणाचा म्हणजे लिबरेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशनच्या ह्याचा परिणाम ग्रामीण भागामध्ये हळू-हळू कर्जपुरवठा कमी होऊ लागला. तसेच बँकांना आंतरराष्ट्रीय स्तरावरती स्पर्धात्मक बनवण्यासाठी बेसल मानकाचे पालन करणे हे प्रत्येक बँकावरती बंधनकारक झाले. ज्यामुळे बँकाची कार्यक्षमता आणि ग्रामीण कर्ज पुरवठ्यावरती परिणाम झाला. तसेच सहकारी बँकाचे संचित तोटे हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढले आणि सन 2007 पासून काय केलं रिझर्व्ह बँकेने या बँकासाठी जी पुरवठा आहे म्हणजे रिफायनान्स करण्याची सुविधा काय केली बंद केली आणि परिणामी शेती व्यवसायासाठी संस्थात्मक कर्ज पुरवठा घातला आणि त्यामुळे व्याजदर हे वाढत गेले. आता एक तुम्हाला उदाहरण सांगतो. महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाडा जो भाग आहे, या भागात शेतकऱ्याकडे आधीपासूनच मोठे कर्ज होते आणि संस्थात्मक कर्जाची उपलब्धता घटल्यामुळे शेतकरी परंपरागत जो सावकार होता, त्या सावकाराच्या कर्जावरती पुन्हा तो अवलंबित राहू लागला. आता एन-सी-आर-बीचा जो अहवाल आहे, त्या एन-सी-आर-बीच्या अहवालानुसार 2010 ते 2022 या काळात महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्येच्या प्रकरणामध्ये कर्जबाजारीपणा आणि पतपुरवठ्याचा अभाव हे प्रमुख कारण होते. याशिवाय आंध्र प्रदेश व कर्नाटक सारख्या राज्यामध्ये शेतीसाठी आवश्यक भांडवल मिळवण्यासाठी बँकावरती अवलंबित्व कमी झाल्यामुळे अतिरिक्त आर्थिक ताण हा शेतकऱ्यांना काय करत त्याचा सामना करावा लागलेला आहे. आणि शेवटी संस्थात्मक वित्तपुरवठा कमी झाल्यामुळे शेतकरी सतत कर्जबाजारी होत चालला. व्याजाचा भार वाढला. त्याच पद्धतीने उत्पन्नाचा ताण अधिकच घडत झाला. त्याचा थेट परिणाम त्याच्या मानसिकतेवरती झाला आणि त्यामुळे तिथून आत्महत्या घडत गेलेल्या आहेत. पुढील 7वा मुद्दा आहे सावकारी पाश. शेतकऱ्याच्या आत्महत्येच्या समस्येत सावकारी कर्जाचा दबाव किंवा सावकारी पाश हा अत्यंत गंभीर घटक आहे. सन 1951 मध्ये भारतात कृषी कर्ज पुरवठ्यात सावकारी कर्जाचं प्रमाण हे 69.7 इतके होते. जे 1960-61 मध्ये ते 49.2% पर्यंत घटले. तेच बँकाच्या राष्ट्रीयकरणामुळे ग्रामीण भागात शेतकऱ्याला संस्थात्मक कर्ज मिळणे सोपे झाले. त्यामुळे सावकाराच्या कर्जाचं अवलंबित्वाचं प्रमाण काय झालं कमी-कमी झालेलं आहे. परंतु 1991 ते 2000 या आर्थिक सुधारणा व उदारीकरणाच्या काळामध्ये गैरसंस्थात्मक शेतीतील कर्जाचं प्रमाण हे 30% वरून 39% पर्यंत वाढलेलं आहे आणि याच काळात सावकारी कर्जाचं प्रमाण सुद्धा 1991 ला 17.5% होतं ते वाढून 2002 मध्ये ते प्रमाण 27% पर्यंत वाढलेलं आहे. जे शेतकऱ्यांसाठी गंभीर आर्थिक ताणाचे कारण बनले. डॉक्टर धनंजय गांडगे यांच्या मते, फाशी जाणाऱ्या माणसाला जसा फासाचा दोराचा आधार वाटतो, तसा सावकाराने दिलेल्या कर्जाचा शेतकऱ्याला आधार वाटतो. परंतु ही कर्जे फासासारखे ताणदायक नसतात. सावकारी कर्जामध्ये खोट्या नोंदी, उच्च व्याजदर, अनियमित कर्ज उचली पद्धत आणि नापिकीच्या अटीमुळे शेतकरी दडपले जातो. अशा या परिस्थितीत पतवान शेतकरी सुद्धा मानसिकदृष्ट्या खचतो आणि आर्थिक दबावामुळे आत्महत्येची शक्यता वाढते. एक तुम्हाला उदाहरण सांगतो. महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्याचा एक अभ्यास केला. त्या अभ्यासानुसार सुमारे 10% शेतकऱ्यांनी सावकारी कर्जाच्या जुलूमशाहीला कंटाळून आत्महत्या केली आहे. आणि या क्षेत्रातील बहुतेक वेळा
शेतकरी कापूस, ऊस, मुगासारखे पिके घेतात, जी बाजारातील बदलत्या किमतीशी अत्यंत संवेदनशील असतात. म्हणजे किमतीतील बदल तिथं खूप होत असतात. म्हणजे प्राइस व्हेरिएशन जास्त असतं. जर उत्पादन खर्च जास्त झाला आणि बाजारभाव जर कमी मिळाला, तर अशा वेळी शेतकऱ्याला जे कर्ज घेतले सावकाराकडून ते कर्ज फेडणं अशक्य होऊ शकतं. त्यामुळे शेतकऱ्याचा आर्थिक, मानसिक ताण त्याच्यावर वाढतो आणि त्यातून काय होतं, तो शेतकरी आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त होत असतो. 8वं कारण आहे कर्जाचा अनुत्पादक कार्यासाठी वापर. भारतातील शेतकऱ्याच्या आत्महत्येच्या समस्येत कर्जाचा अनुत्पादक कार्यासाठी वापर हा एक महत्वाचा घटक आहे. अनेक शेतकरी या कृषी उत्पादनासाठीच नव्हे, तर बारसे, लग्नकार्य, अंत्यविधी, सण-उत्सव यासारख्या सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमासाठी कर्ज घेतात. तसेच भारतीय ग्रामीण संस्कृतीत या कार्यक्रमाचे महत्त्व खूप आहे आणि शेतकरी आपल्या सामाजिक प्रतिष्ठेसाठी आणि परंपरेच्या पालनासाठी या खर्चाला प्राधान्य देतो आणि परिणामी त्याचे उत्पन्न कर्ज फेडण्यासाठी अपुरे पडते आणि व्याज व मूळ रकमेची थकबाकी त्यातून वाढत जाते. यासोबत काही पारंपरिक शेतकरी नवीन तंत्रज्ञान, आधुनिक यंत्रसामग्री किंवा सुधारित शेती पद्धती ही अंगीकारण्यासाठी प्रामुख्याने इच्छुक नसतो. त्याचा विश्वास देवावरती किंवा निसर्गावरती असतो. त्यामुळे तो दैववादी वृत्तीने शारीरिक आणि आर्थिक प्रयत्न कमी करतो. त्यामुळे उत्पादन क्षमता कमी होते, उत्पन्न वाढत नाही आणि कर्जाच्या भाराखाली शेतकरी हा अधिक दबला जातो. आणि विशेषतः महाराष्ट्रातील विदर्भ भाग क्षेत्र या समस्येचं ज्वलंत उदाहरण आहे. विदर्भातील शेतकऱ्यामध्ये कापूस पीक घेणाऱ्या शेतकऱ्याचे उत्पन्न बाजारातील अनिश्चिततेमुळे नेहमी कमी राहते. अनेक शेतकऱ्यांना कर्ज वेळेवरती परत करता आल्यामुळे व्याजासहित संचित कर्जाचा भार त्यांच्यावरती वाढत गेलेला आहे आणि या आर्थिक दबावाखाली ते मानसिकदृष्ट्या खचलेले असतात. एन-सी-आर-बीच्या अहवालानुसार विदर्भातील शेतकऱ्याच्या आत्महत्यामध्ये अनुत्पादक कर्जाचा मोठा वाटा आहे. अजून एक उदाहरण तुम्हाला सांगतो. 2010 ते 2015 या काळात विदर्भातील शेतकऱ्याच्या आत्महत्यामध्ये सुमारे 60% प्रकरणामध्ये कर्जाचा थेट किंवा अप्रत्यक्ष परिणाम हा त्या ठिकाणी होता. अनेक शेतकऱ्यांनी त्यांनी जे कर्ज घेतलं होतं, त्या कर्जाचा वापर शेतीत न करता त्यांनी अनुत्पादक कार्यासाठी खर्च केल्यामुळे त्याच्यावरती कर्जाचा दबाव वाढला आणि शेवटी या आर्थिक दबावामुळे त्यांनी आर्थिक जीवन संपवण्याचा मार्ग स्वीकारला. 9वं कारण आहे जागतिक व्यापाराचे धोरण. भारताच्या शेतकऱ्याच्या आत्महत्यामधील एक महत्त्वाचं आर्थिक धोरण म्हणजे जागतिक व्यापाराचं धोरण. 1995 मध्ये भारताने WTOचे सभासदत्व स्वीकारले. ज्यामुळे देशाला खुल्या व्यापार धोरणाचे पालन करावे लागले. याचा परिणाम असा झाला, की भारतातून शेतमालाची निर्यात ही ते देशाच्या गरजेवरती अवलंबून न राहता जागतिक बाजारपेठेच्या मागणी पुरवठ्याच्या दबावाखाली राहण्यास सुरुवात झाली. तसेच विकसित देशातून भारतीय उत्पादनाची आयात जी आहे ती कमी केली. जसे की बालमजुरी असेल, अल्पमजुरी असेल किंवा पर्यावरणास हानिकारक उत्पादनाचा आरोप करून त्यांनी भारतातून काय केली, जी आयात केली जाते, आयात कमी झाली. भारतातून त्यांच्याकडे होणारी जी निर्यात आहे, ती निर्यात काय झाली त्यामुळे कमी झालेली आहे. यामुळे भारताच्या निर्यात-आयात संतुलनात गंभीर असंतुलन निर्माण झाले. म्हणजे 1950-51 मध्ये भारताच्या आयात-निर्यातीच्या तफावतीमध्ये सुमारे ₹2 कोटी होते. ती 2023-24 मध्ये जर आपण विचारात घेतली, तर ती व्यापार तूट ₹19,97,090 पर्यंत वाढली आहे. आणि वाढत्या तफावतीमुळे शेतकऱ्याच्या उत्पादनाचे मूल्य बाजारात घटले. या व्यतिरिक्त बौद्धिक संपदा कायदे, पेटंट ॲक्ट्स यामुळे भारतातील काही कृषी उत्पादना निर्यात बाजारावरती काय हो त्याच्या मर्यादित प्रभाव त्याच्यावरती पडलेला आहे. आणि त्यातून परकीय वस्तूचा आयात वाढल्यामुळे स्थानिक बाजारपेठामध्ये काय झाली स्पर्धा वाढली. आणि परिणाम स्वरूप भारतातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाची योग्य किंमत मिळाली नाही. ज्यामुळे त्यांच्या उत्पादनामध्ये घट झाली आणि कर्जाचे अवलंबित्व वाढले. अजून एक उदाहरण सांगतो. अमेरिका आणि चीनकडून कापूस आणि साखर यासारख्या उत्पादनाचं आयात केल्यामुळे भारतातील कापूस उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्याचं उत्पन्न घटलं. आणि ह्यासाठी क्लिअर कट एन-सी-बी-आरचा जो रिपोर्ट आहे, त्या अहवालामध्ये त्यांनी स्पष्ट केलं, की 2010 ते 2022 या काळात जागतिक व्यापार धोरणामुळे शेतकऱ्याचं उत्पन्न कमी झालं आणि त्यामुळे शेतकरी आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त झाले. हे त्याच्यामधील एक महत्त्वाचं कारण ठरलेलं आहे. पुढील 10वं कारण आहे, ते म्हणजे शेतमालाला कमी भाव. भारतातील शेतकऱ्याच्या आत्महत्येतील समस्येमधील एक महत्त्वाचं कारण आहे, म्हणजे शेतमालाला मिळणारा कमी भाव. गेल्या काही वर्षात वीज दर, खत, बी-बियाणे, शेतीसाठी आवश्यक असणारी अवजारे, त्याचबरोबर कर्जावरील व्याजदर, तसेच इंधन आणि तेल यासारख्या अनावश्यक जे इनपुट्स आहेत, याच्यामध्ये यांच्या किमतीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वाढ झाली आहे. आता उदाहरणार्थ 2010 ते 22 या काळात कृषी उत्पादनावरती होणारा खर्च हा सतत वाढत राहिला आहे. त्यामुळे शेतमालाच्या बाजारभावात तशी वाढ झालेली नाही. फक्त इनपुट्समध्ये वाढलेला आहे, कॉस्ट वाढला आहे, पण शेतमालाच्या बाजारभावामध्ये जी वाढ व्हायला पाहिजे ती वाढ झालेली नाही. आणि या सर्व खर्च लाभ गुणोत्तरातील असंतुलनामुळे शेतकऱ्याचं जे काही
निव्वळ उत्पन्न घटलं. त्यामुळे त्याची आर्थिक स्थिती ही अस्थिर झाली आहे. पुढील 11वं कारण आहे अनुदानात घट. शेतकऱ्याच्या आर्थिक ताणामागील एक महत्त्वाचं कारण म्हणजे कृषी अनुदानात झालेली घट. विकसित देशामध्ये शेतीला दिले जाणारे अनुदान भारताच्या तुलनेने खूप अधिक आहे, जे शेतकऱ्याचे उत्पन्न स्थिर ठेवण्यास मदत करते. मात्र भारत सरकारने जागतिक व्यापार संघटनेचं सभासदत्व स्वीकारल्यामुळे जागतिक व्यापार धोरणानुसार खत, पाणी, बियाणे, वीज आणि इंधन यासारख्या कृषी आदानावरती दिली जाणारी आर्थिक मदत ही घटवावी लागली. एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो. 2010 ते 2020 या काळात शेतकऱ्यासाठी खत आणि वीज याच्यावरती जे अनुदान दिलं होतं, त्या अनुदानामध्ये घट केली. त्यामुळे त्या साधनासाठी बाजारभावाने जास्त पैसा खर्च हा शेतकऱ्यांना करावा लागला आणि परिणामी शेतकऱ्याचं काय झालं, उत्पादन खर्च त्यामुळे वाढला आणि शेतकऱ्याला मिळाला जो शेतमालाला भाव आहे तो कमी होता. त्यामुळे खर्च आणि जो मिळालेला भाव आहे याच्यामध्ये फरक वाढला. आता तुम्हाला टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सने एक संशोधन केलं होतं. त्या संशोधनाच्या अहवालामध्ये त्यांना काय सापडलं, मी ते तुम्हाला सांगतो. त्या संशोधनामध्ये असं त्यांना आढळलं, की अनुदान कमी झाल्यामुळे शेतकऱ्याचं उत्पन्न कमी झालं आणि अनेक शेतकरी कर्जावरती अवलंबून त्यामध्ये राहू लागले. तसेच एन-सी-आर-बीचा अहवाल 2010 ते 22 नुसार अनुदान घटल्यामुळे आर्थिक ताण वाढला आणि त्यामुळे शेतकऱ्याच्या आत्महत्येमध्ये लक्षणीय वाढ झाली असं त्यांनी सांगितलेलं आहे. पुढील 12वं कारण आहे कापूस लागवडीचे संकट. महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या आत्महत्येच्या समस्येच्या पाठीमागे अजून एक कारण आहे कापूस लागवडीचे संकट. कारण महाराष्ट्रात अंदाजे 30 लाख हेक्टर जमिनीवर कापसाचे पीक घेतले जाते आणि विशेषतः मराठवाडा विभागातील राज्यात शेतजमिनीच्या 79% हिस्सा हा लागवडीखाली आहे, कापसाच्या लागवडीखाली आहे. आणि या भागातील शेतकरी कापूस उत्पन्नावरती अवलंबून असल्यामुळे कापसाच्या किमतीमध्ये चढ उतार झाला का त्याचा थेट परिणाम शेतकऱ्याच्या उत्पन्नावरती, त्याच्या आर्थिक स्थितीवरती होतो. त्याचबरोबर अमेरिकेतून लांब धाग्याच्या कापसाच्या प्रचंड प्रमाणामध्ये आयात झाली आणि या आयातीचा परिणाम असा झाला, की भारतातील कापसाच्या किमती आहेत, त्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घट झाली. यामुळे कापसाचे उत्पन्न अपेक्षेपेक्षा कमी शेतकऱ्यांना मिळाले आणि शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान झाले. आणि त्यामुळे अनेक शेतकरी हे नुकसान भरून काढण्यासाठी बँक आणि सावकारी कर्जावरती अवलंबून राहिले. त्यामुळे त्यांचा कर्जबाजारीपणा वाढत गेला. तसंच एन-सी-आर-बीचा एक अहवाल सांगतो, की विदर्भ व मराठवाडा या भागात जे कापूस लागवडीखाली शेतकरी, त्या शेतकऱ्याच्या आत्महत्याची संख्या ही इतर भागाच्या तुलनेने कशी आहे हो, जास्त आहे. म्हणजे यातून स्पष्ट होतं, की कापूस उत्पादनातील बाजारभावातील अस्थैर्य आणि जगात आयातीचं जे धोरण आहे, यामुळे शेतकऱ्याचं उत्पन्न घटतं आणि ते कर्जाच्या सापळ्यात सापडतात आणि त्यातून आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत असतात. पुढील 13वं कारण आहे, ते म्हणजे आधारभूत किमतीपेक्षा उत्पादन खर्च जास्त. शेतकऱ्यांचे आर्थिक संकट वाढण्यापाठीमागील एक महत्त्वाचं कारण म्हणजे उत्पादन खर्च जास्त असताना आधारभूत किमतीमध्ये निर्माण झालेली तफावत. सरकार विविध पिकांसाठी आधारभूत किमती जाहीर करते, ज्यामध्ये शेतकऱ्याचा उत्पादन खर्चाचा काहीतरी भाग त्याला परत मिळावा, हे त्याच्या पाठीमागील उद्दिष्ट असते. मात्र टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या संशोधनानुसार शेतमालाला कृषीच्या आधारित योग्य आधारभूत किंमत प्रत्यक्षात मिळत नाही. त्यांच्या अहवालानुसार 1996 ते 2004 या काळात ऊस वगळता अन्य पिकांना आधारभूत किंमत ही मिळालेलीच नाही. तसेच संशोधनामध्ये असेही नमूद केले आहे, की निवडक पिकांच्या आधारभूत किमतीपेक्षा उत्पादन खर्च जास्त असल्यामुळे शेतकऱ्याचे 38% ते 50% नुकसान होत आहे. याचा अर्थ असा, की शेतकऱ्याचे उत्पन्न त्याच्या उत्पादन खर्च पुरवण्यासाठीही अपुरे ठरते. अशा परिस्थितीत शेतकरी कर्जाशिवाय शेती चालवू शकणार नाही. त्यामुळे स्थानिक सावकाराकडून घेतलेले कर्ज शेतकऱ्यासाठी तात्पुरता आधार वाटत असला तरी त्यातून व्याजासहित मोठ्या कर्जाचा सापळा तयार होतो, ज्यामुळे शेतकरी मानसिकदृष्ट्या खचून आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतो. पुढील 14वा मुद्दा आहे सिंचनाच्या अपुऱ्या सुविधा. ओलिताखालील जमिनीचे क्षेत्र वाढत जरी असले तरी भारतात अजूनही 60 ते 61% शेती ही कोरडवाहू शेती आहे. तर महाराष्ट्रात जवळपास 81% शेती ही कोरडवाहू शेती आहे. मान्सूनच्या जुगारामुळे शेती उत्पादनामध्ये अस्थैर्य निर्माण होते. जर पाऊस चांगला पडला तर उत्पादन चांगलं होतंय. पण जर पाऊसच पडला नाही, पाण्याचं दुर्भिक्ष्य निर्माण झालं, तर त्यामुळे शेती जी केली असेल ते पीक तशाच पद्धतीने जळून जाऊ शकतं. त्यामुळे कोरडवाहू शेतीतील शेतकरीचा कुटुंब उदरनिर्वाह त्यामधून योग्य प्रकारे होऊ शकत नाही. तसेच वारंवार पडणाऱ्या दुष्काळामुळे सुद्धा शेतकऱ्याची परिस्थिती हलाखीची बनते. तो दुःखी बनतो, तो कष्टी बनतो, त्याचं नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये होतं. त्यामुळे तो आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत असतो. पुढील 15वा मुद्दा आहे वीज भारनियमन. जरी केंद्र सरकार आणि विविध योजनांमुळे ग्रामीण भागात विजेचा प्रसार वाढला असला तरी ग्रामीण वीज पुरवठा अजूनही अस्थिर आणि खंडित आहे. याचा सर्वात गंभीर परिणाम म्हणजे शेती व शेतकऱ्यावरती होत आहे. उदाहरणार्थ काही राज्यामध्ये ग्रामीण भागात विजेचे पुरवठे
हे 10 ते 14 तास खंडित केल्याचे आणि काही वेळा लोड शेडिंग हे 18 तासापर्यंत पोहोचल्याचे, हे आपण स्थानिक बातम्यातून पाहिलेलंच आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना तिथं त्यांना जे पाणी आहे, त्या पंपावरती पाण्यासाठी वीज मिळत नाही. त्यामुळे त्यांचं जे सिंचनाचं वेळापत्रक आहे, ते कोलमडतं. त्यामुळे पिकाला योग्य पाणी मिळालं नसल्यामुळे तिथले पिके त्यातून जळून जात असतात. या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या वित्तीय स्थितीत तणाव येतो आणि त्यांच्या जीवनावरती नकारात्मक परिणाम होतो आणि त्याचबरोबर शेतकरी निराश होऊन तो वेगळ्या मार्गाकडे वळण्याची शक्यता असते, हे नाकारता येत नाही. पुढील 16वं कारण आहे दोषपूर्ण विक्री व्यवस्था. भारतामध्ये दोषपूर्ण विक्री व्यवस्था ही शेतकऱ्याच्या आर्थिक अडचणीचं एक महत्त्वाचं कारण मानलं जात असतं. स्वातंत्र्यानंतर सरकारने ए बाजारपेठा, किमान आधारभूत किंमत, हमीभाव खरेदी, ई-नाम यासारख्या विविध योजना राबवून कृषी मालाच्या क्रय विक्रीतील मधील जो दोष आहे, तो दूर करण्याचा प्रयत्न केला असला, तरी प्रत्यक्षात शेतमालाच्या विक्री प्रक्रियेमध्ये आज ही मध्यस्थाची व्यापाराची जी साखळी आहे, ती मोठ्या प्रमाणामध्ये अस्तित्वात आहे आणि बहुतांश शेतकऱ्यांना थेट ग्राहक किंवा प्रक्रिया उद्योगांपर्यंत पोहोचण्याची सुविधा नसल्यामुळे त्यांना दलाल, आडते, व्यापारी आणि बाजार समित्यावरती अवलंबून राहावे लागते. हे मध्यस्थ शेतमालाची खरेदी कमी दराने करून पुढे जास्त दराने विक्री करतात आणि मोठा नफा कमवत आहेत. तर ऊन पावसात, दुष्काळ, पूर अशा संकटात रात्रंदिवस काबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्या हाती मात्र अल्प उत्पन्न राहत असते. अनेक अभ्यास तसेच सरकारी अहवालानुसार ग्राहकांना दिलेल्या अंतिम किमतीपेक्षा शेतकऱ्याला केवळ 20 ते 30% हिस्सा मिळतो आणि उर्वरित रक्कम मध्यस्थाच्या साखळीवरती खर्च होते. हे या शोषणाचे ठोस पुरावे आहेत. याशिवाय अयोग्य वेळ, अयोग्य ठिकाण, अयोग्य किमतीला शेतमाल विकण्याची शेतकऱ्याची मजबुरी ही या व्यवस्थेची मोठी त्रुटी आहे. साठवणूक सुविधा, शीतगृहे आणि वाहतूक साधनाची कमतरता असल्यामुळे शेतकरी काढण्याच्या हंगामातच शेतमाल विकण्यास भाग पडतो. त्यावेळी बाजाराची मालाची आवक जास्त असल्याने दर कोसळतात आणि शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान होते. अनेकदा हमीभाव जाहीर असताना देखील खरेदी केंद्रे उपलब्ध नसतात किंवा उशिरा सुरू होतात. त्यामुळे शेतकऱ्यांना खासगी व्यापाराकडे कमी दराने माल विकावा लागतो. तसेच कमी उत्पादनातच बी-बियाणे, खते, कीटनाशके, वीज, पाणी आणि मजुरीचा खर्च भागवा लागल्यामुळे शेतकरी हा कर्जबाजारी होतो. तसेच एन-सी-आर-बीच्या रिपोर्टाच्या आकडेवारीनुसार शेतकरी आत्महत्येच्या कारणापाठीमागे कर्जबाजारीपणा, कमी उत्पन्न, बाजारातील अपयश ही प्रमुख कारणे सातत्याने त्यामध्ये नोंदली गेलेली आहे. हे याचा एक ठोस पुरावा आहे. अनेक वेळा आर्थिक अडचणी, कर्जफेडीचा दबाव आणि बाजारातील अन्यायकारक व्यवहारामुळे शेतकऱ्याला अनिश्चिततेने शेतमालाची विक्री करावी लागते. त्यामुळे त्याचे वैफल्य, निराशा, मानसिक ताण त्यामधून वाढत असतो. वर्षभर मेहनत करूनही योग्य मोबदला न मिळाल्याची भावना त्याच्या मनात आतून सलत असते आणि परिणामी दोषपूर्ण विक्री व्यवस्थेमुळे निर्माण झालेला आर्थिक तोटा, कर्जाचा डोंगर आणि मानसिक अस्वस्थता याचा एकत्रित परिणाम होऊन शेतकरी शेवटी टोकाचे पाऊल उचलून आत्महत्या करत असतात. 17वा मुद्दा आहे गंभीर आजारपण. भारतातील ग्रामीण भागातील शेतकऱ्याच्या आत्महत्येचा अभ्यास करणाऱ्या यशदा संस्थेच्या अहवालात गंभीर आजारपण हा शेतकऱ्याच्या आत्महत्यास कारणीभूत असलेला महत्वाचा घटक आहे असे नमूद केलेले आहे. शेतकरी हे जीवनमान, आहार आणि आरोग्याच्या बाबतीत खूपच निकृष्ट परिस्थितीमध्ये असतात. अनेक शेतकऱ्यांना कमी पोषण आणि निकृष्ट राहणीमानामुळे असाध्य आजाराचा सामना करावा लागतो. जसे की हृदयरोग, मधुमेह, किडनीचे रोग, तर काहींना कायमचे व्यंग किंवा दिव्यांगत्व आलेले असते. या रोगांमुळे शेतकऱ्याचे काम करण्याचे सामर्थ्य कमी होते. त्यामुळे पिकाचे कामकाजावरती प्रभाव पडतो आणि उत्पादनावरती त्याचा थेट परिणाम होत असतो. या परिस्थितीत अनेक शेतकऱ्यांनी दारू किंवा अन्य व्यवसायामध्ये आधार शोधला, ज्यामुळे व्यसनाधीनता वाढली आणि आजारपण अधिक गंभीर रूप धारण करू लागले. तसेच ग्रामीण भागातील वैद्यकीय सुविधा अपुऱ्या असल्यामुळे औषधाच्या वाढत्या किमती आणि सरकारी तसेच खाजगी महागड्या सेवांचा अभाव हे शेतकऱ्यांना कर्जबाजारीपणा बनवतो. त्याचबरोबर शारीरिकदृष्ट्या जर्जर झालेल्या आजारी शेतकऱ्याचे मनोधैर्य खचते आणि तणावामुळे तो आत्महत्येचा मार्ग स्वीकारतो. अशा पद्धतीने आपण या भागामध्ये भारतातील शेतकऱ्याच्या आत्महत्येची जी विविध कारणे आहेत ती पाहिलेली आहेत. पुढील भागामध्ये आपण भारतात शेतकऱ्याच्या आत्महत्या कमी करण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना राबवलेल्या आहेत त्या अनुषंगाने आपण बोलूया. धन्यवाद.